महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि भारतात आम्ही हिंदू आहोत. हिंदू आणि मराठी या दोन डगरीवर त्यांना पाय ठेवून वाटचाल करावी लागली होती. परंतु ही सगळी जाणीव बाळासाहेब ठाकरे यांना होती. म्हणूनच त्यांनी ज्या वेळेला राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला युवासेनेची स्थापना केली. कोविडच्या काळामध्ये देखील ते आजारी पडले आणि त्या आजारी काळामध्येच त्यांच्या विरुद्ध बंड झाला आणि सगळी गेली. दुर्दैवानं शिवसेनेमध्ये जी फूट पडली ती फूट कुणी पाडली हे आता सगळ्यांना माहीत आहे. मी थकलो आहे. उद्धव आणि आदित्य हे तुमच्याकडे सोपवते, त्यांना तुम्ही सांभाळा. की 40 लोक गद्दार बाहेर पडल्यानंतर देखील तो वडिलांच्या मागं उभं राहून ज्या पद्धतीने आव्हान करत देत होता हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्याचं पण आदित्य ठाकरेंनी व्हॅलेंटाईन डे करा असं यासाठी ही मोहीम चालवलेली होती. शिवसेनेला महाराष्ट्रात जायचं असेल तर त्याला महाराष्ट्रात फिरावं लागेल आणि आज त्या पद्धतीनं आदित्य भाषण करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे की तेजश्री या पुढच्या काळामध्ये प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल. तेजस ठाकरे हे वेगळंच रस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र आहेत. ते एकत्र यायला प्रत्येकाचा इगो होता, दोघांचा इगो होता आणि हा इगो बोलून तुम्ही काढला असेल राज ठाकरे यांच्या मुलानं आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलानं. 15 एप्रिलच्या सकाळी संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि नेहमीप्रमाणे पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी एक विधान केलं, ते म्हणजे पक्षाचं नेतृत्व किंवा आता राजकारणात युवकांना नेतृत्व देणं हे गरजेचं आहे. आणि यानंतर एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं कार्याध्यक्ष पद हे सोपवलं जाणार का. आणि इतकंच नाही तर 19 जून ज्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन असतो त्या दिवशी या संदर्भात घोषणा होणार अशाही चर्चा रंगल्या. पण खरंच जर कार्याध्यक्ष पद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं तर आदित्य ठाकरे ते कार्याध्यक्षपद कशा पद्धतीने सांभाळतील, कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंपेक्षा ते स्वतःचं नेतृत्व वेगळं आहे हे सिद्ध करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात किंवा जसं शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेत उद्धव ठाकरेंसोबत असलेली जी काही नेते मंडळी आहे किंवा शिवसेनेची जी पहिली फळी आहे त्यांना आदित्य ठाकरेंचं नेतृत्व मान्य असणार का, हे सगळं सर्वसंमतीने झालेलं आहे का, हे सगळं काही आपल्याला आता पाहावं लागणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण संवाद साधलाय सामनाचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची सर यांच्यासोबत. नमस्कार सर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच आहे की खरं तर आता ज्या चर्चा सुरू झाल्या की आदित्य ठाकरेकडे कार्याध्यक्षपद येणार शिवसेनेचं, या सगळ्यातून 2003 ची पुन्हा पुनरावृत्ती होणार असं दिसू नये. होणारच ती पुनरावृत्ती नाही, साहजिक आहे. जनरेशन ज्या पद्धतीने पद्धत जातं त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत असतात. शिवसेनेमध्ये देखील असे बदल यापूर्वी पण झालेले आहेत. म्हणजे ठाकरे घराण्यात तुम्ही जर पाहिलं तर एका संपूर्ण महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी त्यांचे आजोबा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी आंदोलन केलं आणि ठाकरे हे नाव सगळीकडे पोहोचलं. त्यांचे विचार, आचार आणि आंदोलन करण्याची पद्धत ही सगळी वेगळ्या पद्धतीची होती. त्याच्यानंतर ती जनरेशन होती ती बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळत नाही किंवा मराठीवर अन्याय होतो, मग त्यांच्या न्याय हक्कासाठी म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला शिवसेना स्थापनेचा आणि तिथून शिवसेनेची भूमिका सुरू झाली. तोपर्यंत महाराष्ट्र मराठी हा एकच मुद्दा शिवसेनेकडे होता. परंतु ज्या वेळेला 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सगळी सूत्र बाळासाहेब ठाकरे यांनी सोपवली त्यावेळेला त्यांना मात्र वेगळ्या विषयाकडे न्यावं लागेल. कारण तोपर्यंत फक्त मराठी तरुण आणि मराठी भाषा आणि मराठी तरुणांना नोकऱ्या, मराठी अस्मिता हाच विषय त्यांच्यासमोर होता. परंतु उद्धव ठाकरे यांच्यासमोर 2 प्रश्न निर्माण झाले. एक, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि भारतात आम्ही हिंदू आहोत. हिंदू आणि मराठी या 2 डगरीवर त्यांना पाय ठेवून वाटचाल करावी लागली होती आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबरची वाटचाल होती ती त्यांना करावी लागत होती. त्यामुळे काही वेळेला भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय मोठं होतं, राष्ट्रीय पातळीवर पक्ष होता, तर शिवसेना हा महाराष्ट्र पातळीवरचा पक्ष असल्यामुळे मराठी आणि हिंदुत्व यांची घालमेल होत असताना त्यांच्या त्या नेतृत्वाला प्रत्येक वेळेला काही अडचणी निर्माण झाल्या, काही संकट आली की त्यांनी पार पाडले. परंतु आता फिजिकली ते फिट नाही असं दिसतंय. कारण तुम्ही पाहिलं असेल की कोविडच्या काळामध्ये देखील ते आजारी पडले आणि त्या आजारी काळामध्येच त्यांच्या विरुद्ध बंड झालं आणि सगळी गेली. म्हणजे ती जी जनरेशन प्रबोधनकार ठाकरे यांच्या बरोबरची होती
ती वेगळ्या पद्धतीची होती, ते वेगळ्या विचाराची होती आणि एक मूल्याधिष्ठित राजकारण ज्याला करायचं नंतर तशा पद्धतीचे ते लोक होते. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय हवंय आणि काय करावं लागेल याचा विचार करून बाळासाहेबांच्या बरोबर जी मंडळी आली मराठी मुंबईमध्ये, त्यांची ती भूमिका वेगळी होती आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आलेली भूमिका वेगळी होती. परंतु ही सगळी जाणीव बाळासाहेब ठाकरे यांना होती. म्हणूनच त्यांनी ज्यावेळेला राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळेला युवा सेनेची स्थापना केली आणि युवा सेनेची स्थापना करून आदित्य ठाकरेकडे त्या युवा सेनेची जबाबदारी सोपवली. कारण पूर्वी कसं होतं, शिवसेनेमध्ये भारतीय विद्यार्थी सेना जी राज ठाकरे बघत होती, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तरुण मुलं जी आहेत ना, ती सगळी त्याच्यामध्ये असायची. त्यामुळे तरुणाची विंग ज्याला आपण म्हणतो, सगळ्या पक्षामध्ये एक तरुणाची विंग असते. ती भारतीय विद्यार्थी सेना होती. परंतु ती विद्यार्थी सेनेचे सगळे अधिकारी, पदाधिकारी हे सगळे मनसेमध्ये गेल्यामुळे ती पोकळी निर्माण झाली होती आणि ती बाळासाहेब ठाकरेंनी युवा सेना या माध्यमातून बाहेर काढली होती. आणि मला असं वाटतं 2010च्या दरम्यानमध्ये अ, शिवतीर्थावर एक दसरा मेळावा झाला. त्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब सजलेले होते आणि त्या बाळासाहेबांनी जाहीरपणे त्याला सांगितलं, म्हणजे आपल्या कापऱ्या आवाजामध्ये, म्हणजे ते कधी शिवसैनिक जे आहेत ते त्यांना अगदी हेलावून गेलं होतं, की आता मी थकलो आहे. उद्धव आणि आदित्य हे तुमच्याकडे सोपवते, त्यांना तुम्ही सांभाळा. असं ज्यावेळेला त्यांनी व्यक्त केलं, त्यावेळेलाच या सगळ्या नव्या जनरेशनचं काम त्यांच्याकडं आदित्यकडे आलं हे दिसून आलं. पण सर आपण जर थोडं मागे पाहिलं म्हणजे तेच की 2003 ची परिस्थिती किंवा त्यावेळेस ज्या काही पद्धतीनं उद्धव ठाकरेंकडे जबाबदारी आली, ती जबाबदारी खरं तर देण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः पत्र पण दिलं होतं आणि त्यानंतर ती जबाबदारी सोपवण्यात आली. पण आत्ताची परिस्थिती पाहता, आत्ताचं जी काही राजकीय गणितं बदललेली आहे, हे सगळं पाहता आदित्य ठाकरेंकडे येणारी जी जबाबदारी आहे, त्याला वरिष्ठ नेतृत्व किंवा जसं मी मगाशी म्हटले, पहिली फळी जी आहे शिवसेनेची, ही हे सगळं मान्य करेल त्यांचं नेतृत्व किंवा त्याच्यात नाराजी होईल पुन्हा? आणि याचा फटका अप्रत्यक्षपणे पुन्हा पक्षाला बसू शकतो, उद्धव ठाकरेंना बसू शकतो. आता तुम्हाला सांगतो, की शिवसेनेची ज्यावेळेला बाळासाहेबांनी स्थापना केली, त्यावेळची जी मंडळी होती, ती शिवसेना नेते म्हणून त्यांच्याबरोबर वावरत होती. त्यातले आज 2-3 जर नेते सोडले, तर बाकी सगळे नेते आता आहेत नाही. आणि उद्धव ठाकरे यांनी जवळ केलेले जे नेते आहेत, ते नेते उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत पक्षातले आणि उपनेते म्हणून त्यांनी जे काही नेमले ते आहेत. दुर्दैवानं शिवसेनेमध्ये जी फूट पडली, ती फूट कुणी पाडली हे आता सगळ्यांना माहीत आहे. परंतु शिवसेनेच्या ताकदीवर जे सामर्थ्यवान झाले, म्हणजे आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या असे जे ताकदवान मंडळी झाली शिवसेनेमध्ये राहून, ती मंडळी शिवसेनेतून बाहेर पडली आणि ती शिवसेना माझीच आहे असं म्हणत ते आज वावरत आहेत. असं होतं की बाळासाहेब असताना बाहेर पडले नाहीत. म्हणजे सिद्धार्थ खोपकरपासून म्हणजे बलबीर शिंगरेपासून खोपकर असतील किंवा राणे असतील व राज ठाकरे असतील. हे सगळं सगळी पक्षावर आणि तिथल्या सगळ्या नेत्यांवर बाळासाहेब ठाकरे यांचा धाक होता. तसाच तो प्रेमाचा ओलावा पण होता. ते प्रेम जे आहे ते आत्ता शिवसेनेतून बाहेर पडलेली प्रत्येक माणसाला विचारा तुम्ही. तो माणूस हे सांगेल की बाळासाहेबांचं आम्हाला प्रेम मिळालं. हे करतात. तो प्रेम आणि तो धाक जो आहे ना, तो उद्धव ठाकरे यांना जमवता आला नाही. कारण त्याचा स्वभाव तसा नाही तो धाक करण्याचा. ते अत्यंत समंजस शांत आहे. त्याच्यामुळे कोणावरही दबाव आणायचं काम ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे ही मंडळी जी आहेत ना, जी सत्तेसाठी म्हणून शिवसेनेमध्ये आतुर झालेली होती, ती मंडळी बाहेर गेली. त्यामुळे आता जी मगाची म्हटलं जसं आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान असलेली मंडळीतनं ती शिवसेनेतून बाहेर गेलेली आहे. आता राहिले ते कार्यकर्ते राहिले. शिवसेनेचे नेते गेले, पण कार्यकर्ते अद्याप तिथे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बरोबर जी मंडळी आहेत, ती तुम्ही पाहिली तर लक्षात येईल, की जे आता 9-10 खासदार आहेत आणि 20-1 आमदार आहेत. ही सगळी नवीन टीम आहे. जुनी टीम त्यातल्या काही नाही. एखाद दुसरी सोडली तर सगळी नवीन टीम आहे. ती उद्धव ठाकरे यांच्या बरोबरची आहे. त्या विचाराशी जवळीक असलेली आहे आणि आता जे चाललेलं आहे, की आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्र सोपवायची असतील, तर आदित्य ठाकरेलाही आता नव्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे. कारण प्रबोधनकार किंवा बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे यांच्या वेळची जी जवळची परिस्थिती जी होती, सामाजिक, राजकीय, आर्थिक ही परिस्थिती आता राहिलेली नाही.
आता इन्स्टंटचा सगळा जमाना आलेला आहे. रीलचा जमाना आलेला आहे. टीव्ही आहे. प्रसिद्धी माध्यमं इतकी विस्तारलेली आहेत. या सगळ्यांबरोबर त्याला काम करावं लागलं. त्याचबरोबर त्याच्याकडचा दृष्टिकोन जो आहे, तो आता तरी चांगला दिसतो. कारण त्यांनी मंत्रिपद उपभोगलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. परंतु मुंबई एवढंच कार्यक्षेत्र त्यांनी न ठेवता, शिवसेनेला महाराष्ट्रात जायचं असेल, तर त्याला महाराष्ट्रात फिरावं लागेल. महाराष्ट्राचे प्रश्न जाणून घ्यायला लागतील. मराठवाड्याचे प्रश्न वेगळे, विदर्भाचे प्रश्न वेगळे, पश्चिम महाराष्ट्राचे वेगळे, कोकणाचे वेगळे. हे सगळे प्रश्न त्याला जाणून घ्यायला लागतील आणि यासाठी 3 वर्षाचा जो अवधी आता आहे, 29 निवडणूक, आपल्या काही निवडणुका कुठेच नाहीये. त्यामुळे ह्या 3 वर्षाचा अवधी त्याला मिळावा. कदाचित ही भूमिका उद्धव ठाकरेंकडे असली पाहिजे. या 3 वर्षात त्यांनी ती तयारी करावी आणि आपला संपर्क वाढवावा, असं दिसतंय. म्हणजे तुम्ही दसरा मेळाव्यात पाहिलं असेल किंवा परवाच्या शिवसेनेच्या सभेमध्ये पाहिलं असेल, की मुंबईच्या प्रश्नावर आदित्यने किती चांगल्या पद्धतीने भूमिका मांडल्या. हे आपल्याला दिसून आलं असेल आणि तरुणांना जवळ करण्यासाठी काय करावं लागेल हे त्यांनी यापूर्वी पण केलं. म्हणजे तुम्हाला असं की शिवसेनेचा जो पूर्वी 14 फेब्रुवारीला कुठला डे असतो तो? व्हॅलेंटाईन डे. त्याला शिवसेनेचा प्रचंड विरोध होता. म्हणजे सगळी कॉलेजमध्ये जी विद्यार्थी सेना ती तोडून काढायची त्यांना. पण आदित्य ठाकरेंनी व्हॅलेंटाईन डे करा असं यासाठी ही मोहीम चालवली होती. आणि त्याचबरोबर त्यांनी त्या कॉलेजच्या निवडणुका लढवल्या किंवा नाईट लाईफ आहे. ही सगळी तरुण मुंबई आहे तर नाईट लाईफचं जिवंत राहतो. म्हणून नाईट लाईफ असावं यासाठी पण त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये. आणि तो एक म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे त्यामध्ये एक संवेदनशील तो तरुण आहे, मुलगा आहे. मला असं आता आठवतं त्यांनी उम्मीद नावाचे एक व्हिडिओ कॅसेट काढली होती, गाण्यांची कॅसेट. उम्मीद नावाची हिंदी आहे. हो. त्यात 8 ते 10 गाणी घेतली होती त्याच्यामध्ये. हो. म्हणजे तो त्या पद्धतीचा मुलगा आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला वाटतं माय लाईफ डार्क अँड व्हाईट अशा पद्धतीचं देखील एक काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. ती कॅसेट काढली होती आणि तो प्रकाशित केलेला होता. म्हणजे तशा पद्धतीचा कविमानाचा तो मुलगा आहे. त्यामुळे ज्या राज पद्धतीनं प्रबोधनकार वागत होते किंवा ज्या कडक भूमिकेमध्ये शिवसेना प्रमुख होते आणि ज्या सौम्य पद्धतीनं उद्धव ठाकरे होते, त्याहीपेक्षा सौम्य शांत असा आदित्य आहे. आता तो कसा करतो शिवसेनेची भूमिका कशा पद्धतीनं वाढवतो हे पाहणं गरजेचं आहे. खरं तर पुढच्या प्रश्नाकडे जाण्यात तुमच्या उत्तरामध्ये जे तुम्ही सांगितले कला असतं अंगामध्ये हो, असली हो. तर ठाकरेच्या घड्याळामध्ये आता प्रत्येकाकडे काही ना काही वेगळं आहे हे आदित्य ठाकरेच्या याच्यात पण दिसून येत आहे असं म्हणावं लागेल. पण सर ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी म्हणालात की मुंबईच्या बाहेर पडूनही त्यांना काम करण्यासाठी मोठा आता अवधी आणि वेळ मिळालाय. पण आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काही खासदारांनी नेत्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे आता स्वतः मैदानात उतरून काम करू शकत नाहीयेत. त्यामुळे आम्हाला लोकांमध्ये जायला अडचण होतीये. आणि हे कुठेतरी नाराजी किंवा ही तक्रार हे सगळं समजून घेत जर आदित्य ठाकरे एकटा जर परळले किंवा मुंबईतील पॅन महाराष्ट्र लीडर म्हणून समोर येत असेल, तर ते कसं येऊ शकतात किंवा कशा पद्धतीने त्यांनी ते करायला हवं आणि ते किती महत्वाचे पक्षासाठी आणि स्वतःच्याही राजकीय प्रवासासाठी पुढच्या? पण आता कसं गेलं मला वाटतं 35 वयाचं प्रसंग. वयाच्या 22व्या वर्षी त्याला युवसेनेचं प्रमुखपद मिळालं. त्यामुळे युवकांमध्ये काम करत असतानाच त्यांनी वेगवेगळी आंदोलनं पण केलेली आहेत. त्याच्यानंतर प्रामुख्याने मुंबईमध्येच त्यांनी काम केलं. वरील निवडणूक लढवल्यानंतर मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रभर फिरायला त्याला संधी मिळाली. त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. तुम्हाला मगाशीच म्हटले की त्यांनी आता महाराष्ट्रात फिरावं लागेल. आता आलेले आमदार, खासदार हे प्युअरली ठाकरे घराण्यावर विश्वास असलेली शिवसेनेची, मूळ शिवसेनेची मंडळी आहे. त्यामुळे ती फुटणार आहे. टायगर काय मोहीम उभी राहील अशी आहे, ऑपरेशन टायगर वगैरे. अशी ती माणसं आता जी निवडून आलेली माणसं नाही. त्यांचा धाक आणि प्रेम हे दोन्ही त्यांच्यावर आहे. आणि यासाठी त्यांना कोणीतरी नेता हवा आहे. ठाकरे घराण्याचा जो ठाकरेंना बाहेर पडता येत नाही. फिजिकली त्यांना त्रासदायक आहे. म्हणून उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र लक्षात आलं असेल तुम्हाला बघा, की ज्या वेळेला हे 40 आमदार बाहेर गेल्यानंतर पहिली सभा त्यांची पुण्यात झाली. मानाकट्ट्यात सभा झाली. त्या सभेमध्ये देखील त्याचं कौतुक केलं गेलं. काँग्रेसच्या लोकांनी त्याचं कौतुक केलं, की कशा पद्धतीनं वडिलांच्या पाठीशी उभं राहिला.
की 40 लोक गद्दार बाहेर पडल्यानंतर देखील तो वडिलांच्या मागे उभं राहून ज्या पद्धतीने आव्हान तर देत होता, हे लोकांनी पाहिलेलं आहे त्याचं. त्यामुळे त्यांना असं काही नवीन काही करावं लागेल नाही. परंतु महाराष्ट्रासाठी सबंध त्याला फिरावं लागेल, पिंजून काढावं लागेल महाराष्ट्रात आणि शिवसेनेपासून दूर गेलेली माणसं आहेत ना, ही त्याला जोडावी लागतील. मग त्यासाठी सगळ्या प्रकारच्या ज्या सामदाम आपण म्हणतो त्या पद्धतीने त्याला सामोरं जावं लागेल. जर महाराष्ट्र टिंजूर काढणं हा मुद्दा निघाला तर आपण पाहतो आता की एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे त्यांचेच पुत्र जे आहेत त्यांनी एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण की पूर्ण श्रीकांत शिंदेनी महाराष्ट्र किंजून काढायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचं आता कातला ते सक्रिय आहेत त्या तर त्यांना म्हणजे तरी शह देण्यासाठी आदित्य ठाकरे पुढे आले जाते त्यांचं नेतृत्व एका गुटकाव पद्धतीनं. नाही रे, हे तुम्हाला मगाशीच म्हटलं तर युवा सेनेकडनं त्यांना राजकारणात आणले गेले आणि त्यावेळेला राजकारणात त्याची सुरुवात झाली. म्हणजे बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच त्यांचं काम सुरू झालं राजकारणामध्ये येण्याचं. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचं काम चालूच आहे. ही मंडळी शिवसेनेमध्येच होती ना. मग तुम्ही जे नावं घेताय, एकनाथ शिंदे असू शकतात, हे शिवसेनेमध्येच होते ना. त्यावेळेला हा नेता होता. आदित्य ठाकरे हा नेता होता. हे नेते नव्हते ना. ते पक्षातून बाहेर गेलेली मंडळी आहे आणि त्यांनी स्वतः सांगतात, की आम्ही शिवसेनेचा आहोत आणि त्यांना सत्ता हे एक मोठं कारण त्यांच्या पाठीशी उभं आहे. सत्ता असल्यामुळे शिवसेना पक्ष असू दे, हे सगळं आता जी त्यांच्याबरोबर टीम आहे, ही सत्तेसाठी एकत्र झालेली मंडळी आहे. जशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेसाठी एकत्र आलेली मंडळी आहे, तशी शिवसेनेमध्ये सत्तेसाठी आतुरलेली मंडळी ही एकनाथ शिंदेबरोबर आहे. त्याची धोरणं काय, विचार काय त्यांचे, आचार काय त्यांचे, मूल्याधिष्ठित काय राजकारण करायचं आहे का त्यांना? तसं काहीच नाही ना. कुठल्या विषयावर त्यांना भांडायचं आहे? सत्ता तुमची आहे, तर तुम्ही काय करताय आता? प्रश्न कुठले आहेत महाराष्ट्राचे? पण या सगळ्यातलं जर एक साधं जर पाहायचं म्हटलं आत्ताचं आणि त्यावेळेसच्या परिस्थितीचं जेव्हा शिवसेना फुटली एकनाथ शिंदेनी पट्ट केलं त्यावेळेस एकच कारण सांगितलं जात होतं की उद्धव ठाकरेंकडून वेळ दिला जात नाही आम्हाला किंवा काही कामांसाठी एका पद्धतीने बघितलं तर आमच्या मतदारसंघात येऊन कधी मार्गदर्शन वगैरे मिळत नाही त्याचं आणि आत्ताची परिस्थिती पाहिजे तर आत्ताही कुठेतरी तोच सूर पुन्हा शिवसेनेत पाहायला मिळतोय. मग त्यांना एवढं माहिती नक्कीच माहिती पडेल प्रत्येकाला की शिवसेनेचा प्रत्येक नेता किंवा कार्यकर्ता हा भावनिक आहे. ज्या पद्धतीने आपण भाजपा पाहतो, भाजपची लढाई ती. त्या पद्धतीने जर शिवसेनेला कंपेअर केलं तर शिवसेना असं सोबत जोडलेला प्रत्येक माणूस हा भावनिक किंवा इमोशनल. मग तसं असता उद्धव ठाकरेंकडून त्यावेळीही ते घडलं. आता कुणाला आणायचं असून त्याच पद्धतीनं तीच कारण असं होईल. हो ना. आता हे सगळं मीडियावर आलेलं आहे. आता जी नाराज मंडळी होती, ती सगळी बाहेर पडलीत ना. शिवसेनेमध्ये सत्ता नसताना देखील जी मंडळी उभी आहेत, म्हणजे तुम्हाला असेल तर बघा, मुंबईमध्ये गटप्रमुख म्हणून आहे. म्हणजे पन्ना प्रमुख ज्या पद्धतीने म्हणतो ना, की एका बूथला एक शिवसैनिक, तो त्यांचा गटप्रमुख असतो. असे 55,000 गटप्रमुखांची बैठक झाली. म्हणजे कार्यकर्ते आहेत, नेते गेलेले आहेत तिथे. कशात? जे नाराज कशासाठी होते, जे सत्तेसाठी होते, तेच गेले ना. पण जाण्यापूर्वी ते सत्तेत नव्हते का? होतेच ना सत्तेमध्ये, सत्ता होतीच ना. परंतु मला मिळालेल्या पदापेक्षा मला मोठं पद पाहिजे. असं ज्यावेळेला होतं ना, ते त्या पद्धतीने ती माणसं गेली. नाराजी म्हणजे नाराजी काय? कशाची नाराजी? तुम्हाला पहिल्यांदा मंत्री कोणी आमदार कोणी केलं? उद्धव ठाकरेंनीच केलं. तुम्ही 3 वेळा आमदार झाला. तिन्ही वेळा तुमच्या एग्री फॉर्मवर उद्धव ठाकरेंची सही आहे. तुम्हाला मंत्री केलं. दोनदा. उद्धव ठाकरेंनीच केलं. महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता केलं, तुम्हालाच केलं ते. स्वतःसाठी काही घेतलं नव्हतं त्यावेळेला. याहीपेक्षा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पाडायला लागली म्हणून तुम्ही लोकं घेऊन बाहेर पडलात. आणि प्रत्येकाला काय-काय दिलं हे आता परत रिपीट करायची गरज नाहीये. खरं तर आदित्य ठाकरेच्या नियुक्तीच्या ज्या चर्चा आल्यात म्हणजे बढती देण्याचे त्यांना एक प्रकारे. तर त्यावरूनही सकाळी पाहिलं की नितेश राणे की ठाकरे प्रायव्हेट लिमिटेडमधील एम-डी किंवा सी-ई-ओ अशी निवड असं म्हटलंय त्याला. मग या टीकेला जर छेद द्यायचं किंवा प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आदित्य ठाकरेंना कशा पद्धतीनं बदल करावा लागेल किंवा प्रत्येक संहितेत कशाप्रकारे बदल करावे लागतील आता इथून पुढे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राणींची ओळख कोणामुळे? ठाकरेंमुळे? ठाकरेंमुळेच आहे. का नाही? त्यांच्या त्यावेळेस राजकारण पाहिलं तर पहिल्यापासूनच. खूप राणी एका साध्या कुटुंबात जन्मलेले. शिवसेनेमुळे इन्कम टॅक्समध्ये कामाला लागले. शिवसेनेमुळे ते शाखा प्रमुख झाले.
शिवसेनेमुळे ते नगरसेवक झाले. शिवसेनेमुळे त्यांनी ट्रान्सपोर्ट कमिटीचे चेअरमन झाले. BST त्याच्यानंतर तिथे ते आमदार झाले. तिथे मंत्री झाले. तिथे मुख्यमंत्री झाले. म्हणजे शून्यातून विश्वंतरी निर्माण करून तो शिवसेनेच्या जीवावर केलेलं आहे. बरोबर. त्यावेळेला शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंचीच होती. मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तुम्ही होता ना? तुम्ही भागधारक होता त्यावेळेला. शेअर होल्डर होतात ना? का नाही? पण मग तुम्ही स्वतः जो पक्ष काढला होता स्वाभिमान पक्ष, जो भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला, त्यात कोण होतं? तुम्ही, तुमचे वडील होते, दुसरं कोण होतं त्या पक्षात? ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच होती तुमची. बात असा आहे की यांच्याकडे भारतीय जनता पक्ष म्हणत आहे किंवा सत्ताधाऱ्यांनी एक काम सोपवलेलं आहे. तुम्ही फक्त ठाकरेंवर टीका करा. पाच ठाकरेंकडे काय सत्ता आहे का? नाही. मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू द्या किंवा एखादी संघटना असू द्या, त्याचा तुमच्यावर काही इम्पॅक्ट नाही. तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, मग त्यांना घाबरता का तुम्ही? त्यांना टीका करायची गरज काय तुम्हाला पडते आत्ता? आज बघा, चित्रा वाघ उद्धव ठाकरेंवर टीका करणार, प्रसाद लाड उद्धव ठाकरेंवर टीका करणार, शिवसेनेचे सगळे प्रवक्ते, मग केशव उपाध्यायपासून नवनाथ बनपर्यंत सगळे भाजपचे सगळे त्याच्यावर टीका करणार. बरोबर नाही? प्रवीण दरेकर त्यांच्यावर टीका करतात. टीका म्हणजे त्यांच्याकडे सत्ता नसताना देखील त्यांच्यावर सगळे एकसुरी टीका करतात ही सगळी मंडळी. ओरिजिनल भाजपमध्ये जी नेते मंडळी ती करत नाहीत. मुनगंटीवार करतात का टीका त्यांच्यावर? नाही करत. हे बाहेरनं जी मंडळी आली तर त्यांच्याकडं त्यांना म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, बाडग्याची बांब मोठी. त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा ओरिजिनल कार्यकर्ता बोलला नाही तेवढी ही मंडळी जास्त जोरात बोलतात. तर त्याच्यावर त्यांचं नेतृत्व तिथं टिकलेलं आहे, त्यांची जागा तिथं टिकलेली आहे. दुसरं काही नाही. आणि का हो महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंबाने किती केलंय आणि राणे कुटुंबाने किती केलं मला सांगा ना? पण त्यावेळची पण राजकीय परिस्थिती पाहिलं तेव्हा म्हणजे जेव्हा राणे यांच्या शिवसेनेमध्ये होते ठाकरेंच्या तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती हे राजकीय परिस्थिती पण फार बदलली आहेत ना कारण की पूर्णपणे पक्ष वेगळा झालेला आहे त्याची भूमिका बदलली आहे त्यामुळे त्यांना ते राजकीय दृष्ट्या पाहिलं तर त्यांना टीका करणं किंवा एकमेक सरळ कसा ना, ते शिवसेनेत होते, तिथून काँग्रेसमध्ये गेले, तिथून स्वतःचा पक्ष काढला, तिथून भाजप गेली. कुठल्या पक्षाने निष्ठा व्यक्त ठेवली? उद्धव ठाकरे किंवा यांनी असं काय केलं नाही ना, त्यांना करणं शक्य होतं ना. त्यांनी आव्हान घेतलं अंगावर. भारतीय जनता पक्षासारखा मोठा पक्ष अंगावर घेतलाय त्यांनी. काँग्रेसलाही घेतला होता अंगावर त्यांनी, नाही असं नाही की त्यांनी कोणाला घेतलं. हे सत्तेच्या वळचणीला गेले. शिवसेनेतून बाहेर पडल्या काँग्रेसमध्ये गेले, कारण काँग्रेसमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री करणार ते राणेंना. बरोबर आहे ना? मग तिथून सीझन म्हणलं तुम्ही इकडे आलात. तर खरं तर हे कार्याध्यक्ष पद जर आता आदित्य ठाकरेंकडे गेला आणि जर तुमचा विचार केला तर कशा पद्धतीनं त्यांना एक म्हणजे म्हणू शकतो आपण की निर्णय घेण्यामध्ये पक्षांतर्गत किंवा पूर्णच पक्षाच्या एक अधिकारांमध्ये आणि त्याच्यामध्ये कशी वाढ होऊ शकते या सगळ्यामध्ये त्याचं नेतृत्व कसं बदलू शकतं या सगळ्या नाही, जेव्हा- आता कसं आहे, हा मीडियाचा हा प्रश्न आलाय. शिवसेनेकडून काय आलेला नाही आज तरी. आज मी ते आज 16 तारीख आहे. आजपर्यंत 15-16 तारीख आजपर्यंत काय आलेला नाही तो. बरोबर की नाही? परंतु पत्रकारांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर तो प्रश्न राऊतांना विचारला गेला. त्यावेळेला राऊतांनी उत्तर दिले की हे होणं शक्य होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर वावटळ उठली की हे असं होणार. आणि झालं तरी शिवसेनेच्या दृष्टिकोनातून फरक काय आहे? आजही उद्धव ठाकरेंची सगळी कामं आदित्य ठाकरेच पाहत होते ना. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये देखील आदित्यच पाहत होता सगळंच. आणि हे आता आमदार खासदार आहेत किंवा नगरसेवक आहेत याच्याशी जवळीकीचीच जास्त होती. कारण तो हालचाल करतो आणि ह्यांना मर्यादा आल्या. उद्धव ठाकरेंना वयाच्या दृष्टिकोनातून, आजाराच्या दृष्टिकोनातून मर्यादा आल्या कसं यांना पुढं करणं गरजेचं आहे. आणि 3 वर्षाचा हा कालावधीमध्ये हे सगळं जुळून आणेल असं वाटत असेल तर होऊ शकतं. बाळासाहेबांनी आपल्या आयातीतच उद्धव ठाकरेंकडे शिवसेना सोपवली होती. त्यावेळेला काही चर्चा झाली नाही. घरचं कसं होईल काय होईल तसं नाही. त्यांनी केलं, सांभाळलं, वाढवलं. म्हणजे शिवसेनेत असताना आमदार स्वतःच्या ताकदीवर बाळासाहेब गेल्यानंतर निवडून आलेले आहेत त्यांनी. आता पण तेव्हा पण. त्यामुळे तसं काही फरक पडेल असं वाटत नाही. कारण लोकांच्या मानसिकतेने शिवसैनिकांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारां खासदारांमध्ये
आदित्य ठाकरे हे नेते आहे हे माहिती. फक्त फरक एवढा आहे, जी वक्तृत्वाची शैली प्रबोधनकार ठाकरेंची होती, जो महाराष्ट्र ढवळून काढणारा होता. बाळासाहेब ठाकरे यांचं घणाघाती हे भाषण होतं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण आणि आज त्या पद्धतीनं आदित्य भाषण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला त्यात बदल करावा लागेल. असं आहे. आक्रमकपणा जो तो त्याच्यामध्ये आणावा लागेल. उसनं आणून चाललं नाही, ते उपजत असावं लागतं. तर किती आक्रमक होतो, किती अभ्यासपूर्ण मांडणी करतो. कारण आता लोकांना आक्रमकता हवी. लक्षात आली की नाही? ती पूर्वीपासून लोकांना हवं असतं, नाही असं नाही. तर ते त्याला तो कितपत करतो, काय करतो हे सगळं पाहावं लागेल आता. सर तुम्ही आता म्हणालात की भाषण किंवा वक्तृत्व शैली जी आहे ती प्रबोधनकार ठाकरेची म्हणा, बाळासाहेब ठाकरेची म्हणा आणि आता आदित्य ठाकरेंमध्ये असे या बदल किंवा फरक म्हणा. पण या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर मध्यंतरी राज ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरेच्या एकत्रित येण्याची म्हणजे चर्चा झाली आणि ते आले काही काळासाठी एकत्र. आता तिथून पुढे जर विचार केला तर आदित्य ठाकरे यांना फक्त रणनीती किंवा ह्याने पुन्हा वक्तृत्व शैली जर लक्षात घेतली तर राज ठाकरे असं पुन्हा त्याचं एकत्रित आपल्याला पाहायला मिळेल. काका पुतणे असं म्हणू शकतो आपण ह्या होऊ शकत. आता तर झालेलंच आहे त्यांचं, नाही असं नाही. उद्धव ठाकरे मर्यादा आल्या कारणानंच ह्यांना पुढं करावं लागलं आणि ती त्यांचं घरगुती होऊ शकतं. त्याचं काही मला असं वाटत नाही, या काही वितुष्य निर्माण होईल आणि मनसे हे वेगळे होतील असं नाही वाटतं. एकत्र राहतील. कारण अस्तित्वाची गरज आहे दोघांची. लोकांच्याही अस्तित्वाची गरज आहे. असं नाही. आता राज ठाकरेकडे आमदार, खासदार काही नाही. 7-8 नगरसेवकच आहे. तसं शिवसेनेचं नाहीये. शिवसेनेच्याकडे खासदार आहेत, आमदार आहेत आणि नगरसेवक पण आहेत. त्यामुळे यांना एकत्र यावं लागेल. त्यांच्या दोघांची विचारसरणी एक आहे. प्राथमिक घरगुती भांडणांमुळे ते बाहेर पडले असतील तर माहीत नाही. पण ती आता असे राज ठाकरे हे अजूनही भांडणासाठी प्रसिद्ध आहे. हो, म्हणूनच हे विचार. त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाही असं नाही. आणि एका बाजूला पाहिलं तर आपल्याला तेजस ठाकरे जे आहेत तेही सक्रिय झालेले पाहायला मिळाले मध्यंतरीच्या काळात आणि संजय राऊतांनीचे वडील तरुण नेतृत्व किंवा तरुण पिढी आता नेतृत्व देणं ही काळाची किंवा एकूण आत्ताचं राजकारण पाहता ते गरजेचं आहे. तेजस ठाकरेंचा कसा रोल असेल किंवा त्यांच्या काय नाही, मला नाही वाटत. मला नाही वाटत त्याचं काय होईल. कारण त्याचं काम आहे की वेगळं निसर्गात रमणारा माणूस आहे. मग निसर्गातले प्राणी, पक्षी त्यांच्या घराण्यामध्येच आहे ते. तसं नाही. म्हणजे हं. तेजस ठाकरे हे वेगळंच रस आहे. म्हणजे तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोघं भाऊ. ही शैली बाळासाहेबांची ती शैली त्यांची आहे. प्रबोधनकारांचे सगळेच गुण या दोघा भावामध्ये बघ. प्रबोधनकार उत्तम संगीतकार होते. तसे श्रीकांत ठाकरे संगीतकार नाही. व्यंगचित्रकार होते. श्रीकांत ठाकरे देखील व्यंगचित्रकार होते. त्यामुळे परंतु राम आणि लक्ष्मण हे ज्या पद्धतीने वावरले पुराणामध्ये, तसं रामाच्या पाठीमागे लक्ष्मण पाठी राखा कसा राहिला होता, तसं बाळासाहेबांच्या मागे श्रीकांत ठाकरे राहिला. जर उद्या कदाचित आदित्य ठाकरे तिथे आले आणि रामासारखं वागले तर लक्ष्मणासारखं तेजस उभं राहील असं मला तरी वाटतं एकंदर स्वभाव. सर शेवटाकडे येताना एक प्रश्न की या सगळ्याचा पुढे जाऊन महाविकास आघाडीचा जर विचार केला कारण की शिवसेना, काँग्रेस म्हणा आणि बाकी राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष आणि या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेकडे हे नेतृत्व गेलं तर महाविकास आघाडीत एकूण काय होऊ शकतं अंतर्गत या सगळ्या समीकरणाचा परिणाम म्हणजे आता तुम्ही पाहत असं तर आता झालेलं आहे निघतो तर महाविकास आघाडी राहिली तशी नाही. ती एखाद्या पदासाठी आलेली जवळीक झालेली जवळीक आहे. स्वतः पक्ष तिघांचे स्वतंत्र पक्ष आहेत. जसे सत्तेमध्ये 3 पक्ष स्वतंत्र आहेत, तसे विरोधकांमध्ये 3 पक्ष स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्या पक्षाचा परिणामदायी होईल असं काही नाही. आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे नेतृत्व आहे का? आज नेतृत्व नाही म्हणून तर काँग्रेसची ही अवस्था झाली ना. बरोबर की नाही? शिवसेनेकडे नेतृत्व आहे आता. नवं नेतृत्व असेल तर नव्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी जर आदित्यला पुढे आणत असतील तर पक्ष म्हणून त्याला आता बांधणी करावं लागेल आणि पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल. कारण प्रत्येक कल्चर जे ना संस्कृती ती बदलत गेली संस्कृती. ती संस्कृती त्याला नव्यानं उभी करावी लागेल आणि स्वतःची टीम उभी करावी लागेल. तरच त्या पक्षावर त्याचा होल्ड राहू शकतो.
सर मगाशी जसं तुम्ही म्हणालात, की आता काळ बदलला आहे, रेंजचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली धुरा सांभाळली संपूर्ण पक्षाची, जशी आत्ताच्या काळात जसं राष्ट्रीय गणितं बदलली, सोशल मीडियाचा काळ आणि एकदमच सगळं युग बदललंय. त्या काळात आदित्य ठाकरेंचं नेतृत्व उद्धव ठाकरेंपेक्षा कसं वेगळं ठरू शकतं किंवा ते कशा पद्धतीनं ते वेगळं ठरवण्याचा प्रयत्न करतील? सबंध इतिहास शिवसेनेचा तुम्ही जो पाहिला तर ती सुरुवातीची 35 ते 40 वर्ष शिवसेनेकडे सत्ता कधीच नव्हती. मुंबई महापालिका सोडली तर आमदारपद निवडून येत नव्हते ते खासदारही निवडून येत नव्हते. परंतु ज्या वेळेला शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं मराठी बरोबरच, तेव्हा त्याचा मतदारसंघ वाढला, मतदार वाढले आणि आमदार खासदार निवडून आले, सत्ता येऊ शकली महाराष्ट्रात. इथपर्यंत तो बदल झालेला आहे. तो बदल तसाच पुढे राहिला आहे का? तर नाही राहिलेला. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना तयार केलं सर म्हणालात ना, तसं उद्धवांनी आदित्यला तयार केलं. पण आता आदित्यकडे 2 मार्गदर्शक आहेत. एक राज ठाकरे पण मार्गदर्शक राहणार आणि उद्धव ठाकरेही मार्गदर्शक राहणार. आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाणीव जी आहे ना, ती उद्धव ठाकरेपेक्षा राज ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींची भेट घेऊन त्यांच्या दृष्टिकोनातून असलेले महाराष्ट्राचे प्रश्न कोणते आणि त्याच्यावर कशी उपाययोजना करता येईल या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी गोळा केलेली होती. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या संबंधित असलेल्या सगळ्या प्रश्नांचं काय म्हणतात एक डाटा त्यांच्याकडे आज अवेलेबल आहे. त्याशिवाय त्यांनी अकॅडमी काढली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अकॅडमी होती. त्या अकॅडमीतून महाराष्ट्राचे प्रश्न आणि त्याच्यावरचे उपाय यासाठी काय करता येईल याचा देखील त्यांचा अभ्यास मोठा आहे राज ठाकरेंचा. म्हणजे त्यांनी ब्लूप्रिंट मागच्या निवडणुकीवर देखील काढली होती. हे सगळं त्याच्या मागे उभं राहणार आहे. हा अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी वाटचाल करायला हवी, असं मला वाटतं. राज ठाकरेंची भूमिका खरं तर या सगळ्यामध्ये कशी म्हणावी, की आपण पाहिलं आतापर्यंत त्यांच्या भूमिका फार बदलत आलेल्या आहेत. जसं-जसं परिस्थिती बदलते तसं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याची माहिती सांगू का? कोण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र आहेत. ते एकत्र यायला प्रत्येकाचा इगो होता. दोघांचा इगो होता. आणि हा इगो मोडून कुणी काढला असेल. राज ठाकरे यांच्या मुलानं आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलानं. त्या दोघांनी एकत्र बसून या दोन्ही पक्षांनी एकत्र आणलेले. आणि त्याची ती ज्या पद्धतीने ते एकत्र आले त्याचं एक बघायला मिळालं तर त्यांची जी केमिस्ट्री निर्माण झाली होती ना, ती केमिस्ट्री या पुढच्या काळामध्ये प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असं मला वाटतं. तर आज सगळ्या पक्षांमध्ये सत्तेसाठी जाणारी माणसं आहेत. पक्षाला कधी नाही. सत्तेच्या बाजूला बसून आपल्याला जे काही मिळतं ते घ्या, शांत राहा. पण यांचा संघर्षाचाच काळ आहे दोघांचा. आणि राज ठाकरे देखील आपल्या मुलाला पुढे आणायलाच लागणार आहे. त्यामुळे त्या दोघांची केमिस्ट्री जी जमलेली आहे ना, त्यातून महाराष्ट्रामध्ये जी विरोधी पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढावी अशी सामान्य माणसाची इच्छा आहे. त्यानंतर म्हणजे खरंच ही जर परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये आता तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला, की दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा ठाकरे म्हणजे राज ठाकरे म्हणा उद्धव ठाकरे. पण एक पद्धतीने आता त्यांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर तो फार पूर्वीपासूनचा चालत आलेला आहे. आता कुठेतरी ती खरंच तरुण नेतृत्वाकडे ती जबाबदारी देण्याची संधी त्यांच्याकडे आहे असं म्हणावं लागेल आत्ताची परिस्थिती पाहता. त्यासाठी ते कशा पद्धतीने आदित्य ठाकरे म्हणा पुढे येत आहेत किंवा त्यांना साथ द्यायला अमित ठाकरे कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत हे सगळं पाहावं लागणार आहे. आणि या सगळ्यातून कशा पद्धतीनं जर 19 जूनला ही घोषणा झालीच, की आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्षपद सोपवण्यात आले, तर आदित्य ठाकरे कशा पद्धतीने आपलं नेतृत्व सिद्ध करतात आणि महाराष्ट्रभर फक्त मुंबई किंवा वरळी पुरतं नेतृत्व मर्यादित न ठेवता पॅन महाराष्ट्र लीडर म्हणून कशा पद्धतीने पुढे येतात आणि उद्धव ठाकरेंपेक्षा आपल्या वडिलांपेक्षा ते आपलं नेतृत्व कसं वेगळं आहे हे सिद्ध करतात, की सगळं पाहावं लागणार आहे. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेले आहे संपूर्ण माहितीसाठी. धन्यवाद.